हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधील 1.9 फन विथ साऊंड्स DFMNE हा धडा पाहणार आहोत। चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? इथे दिसतोय डी पासून कोणते शब्द तयार होतात ते आपल्याला पाहायचंय। DEN डेन म्हणजे काय तर गुहा। DOOR डोर म्हणजे काय तर दरवाजा। DOLL डॉल म्हणजे काय तर बाहुली। त्याच्यानंतर इथे आहे DUCK डक डक म्हणजे काय तर बदक। इथे आहे यपचा अर्थ काय असतो? यपच, ABCDतले यप। फार्मर FARMER फार्मर म्हणजे काय तर शेतकरी। इथे आहे FOX फॉक्स म्हणजे काय तर कोल्हा। FAN फॅन म्हणजे काय तर पंखा। FISH फिश म्हणजे काय तर मासा कुठं राहतो? तुमच्या घरी राहतो का? ई पासून कोणते शब्द तयार होतात? एलिफंट ELEPHANT एलिफंट म्हणजे काय तर हत्ती कुठं राहतो? जंगलात। इथं काय आहे? 8 8 म्हणजे काय तर 8। हा आहे एल्बो ELBOW एल्बो म्हणजे काय तर हाताचा जो असतो ना कोपरा त्याला म्हटलं जातं एल्बो। इथं काय आहे? एग EGG एग म्हणजे काय तर अंडे। अंड तुम्ही खाता का अंडे? संडे हो या अंडे रोज खाओ अंडे। इथं आहे यम पासून कोणते शब्द तयार होतात? MANGO मँगो म्हणजे काय तर आंबा। MAT मॅट म्हणजे काय तर चटई। इथं आहे मोबाईल MOBILE मोबाईल म्हणजे काय तर मोबाईल फोन। MUG मग म्हणजे काय तर आंघोळ करायचं मग। आता इथं आहे एन पासून कोणते शब्द तयार होतात ते पाहूया। NAIL नेल म्हणजे काय तर नख। NAST नेस्ट म्हणजे काय तर पक्ष्याची अंडे ठेवायची असते ती डोली। NOSC नोज म्हणजे काय? ते कुठं असतं नोज? आपलं नाक। NURC नर्स म्हणजे काय तर ती दवाखान्यात असते ना सलाईन बिलाईन लावती ती बाई असती नर्स। आता पेज पलटा, पुढच्या पेजवर काय ते पाहू। बी आकडा आहे इथं। ट्रॅश द लेटर विथ युअर फिंगर और पेन्सिल म्हणजे हे शब्द काय करायचे? गिरवायचे। DFEMN हे असे ना साऊंड्सचे लय धडे आहेत तुमच्या पुस्तकात। एकदम सोपे त्यात काय अवघड नाही आहे। नुसतं बघायचं वाचायचं गिरवायचं एवढंच आहे। सी लुक लिसन अँड रीड म्हणजे काय? तर लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे कानाने ऐका आणि रीड म्हणजे काय तर वाचा। आता हे फुलपाखरू दाखवलंय, इथं मध्ये टी दाखवलाय आणि तिथं काय दाखवलंय PE आणि इथे त्यांनी काय केलंय पुढच्या ओळीमध्ये टी जोडलाय PET पेट। इथं दाखवलाय ME इथं टी जोडलाय MET मेट। NE इथं टी जोडलाय नेट। आता इथं काय दाखवलंय PEN पेन। इथं काय दाखवलंय DEN डेन TN टेन। अशा पद्धतीने शब्द आहेत। आता खालचं तिसरं फुलपाखरू पाहूया। BED बेड FED फेड। अशा पद्धतीने हे फुलपाखरं कंप्लीट झालेत आणि हातात D आकडा पाहूया। लिसन सी अँड राईट लिसन म्हणजे काय तर पहा ऐका। सी म्हणजे पहा, राईट म्हणजे काय तर लिहा। PET असा शब्द इथं लिहून काढायचा। BED बेड PEN पेन DEN डेन NET नेट। तुम्ही बरोबर लाईनमध्ये हे शब्द लिहून काढायचे आणि इथेच हा धडा संपतोय। जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही या चॅनलवर बाकीचे सर्व व्हिडिओ अपलोड केले जातील ते तुम्ही पाहू शकता। तुमच्या मित्रांनाही शेअर करत जा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।